Pendse, working in Marathi Hindi film industry since last 8 years. Hindi feature film like The Invisible Hubby, The Broken Window, Trisha, Marathi feature films like Gumnaam, A Thriller Night, Binda, Love Betting, Hindi web series Margav the Close File, The Mute Forest, Marathi web series Thi Parat Aali Hai, Hindi short film Gumrah and Strange, musical short films like Scared and Smile, Marathi short award-winning films like Gupt, album songs like Roop Tujha Bhari and much more. Let's welcome today's guest, Ketan Pendse. माझ्यासोबत आहेत हरहुन्नरी कलाकार केतन पेंडसे. मला एका शब्दात सांगा, आता ऍट द मोमेंट कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय, कारण का शूटिंग पेक्षा कुठेतरी जाऊन रिलॅक्स बसायचंय, त्याच्यात जरा छान वाटतंय. रिलॅक्स बसायला मिळणार नाहीये, तुम्हाला खूप बोलायचंय. सो आपला पहिला सेगमेंट आहे बिगिन फ्रॉम द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात. मला जाणून घ्यायचंय केतन पेंडसे यांचा हा ऑलवेज प्लॅन ए होता की ऍक्टर बनायचंय, की लहानपणी किंवा टीनेज मध्ये काही दुसरी स्वप्न होती कारकिर्दीविषयी? ऍक्च्युली हा तसं म्हणाल तर प्लॅन ए हा होताच, कारण का स्कूलमध्ये असताना गॅदरिंग मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, ड्रामाज किंवा डान्स कॉम्पिटिशन वगैरे विन करायचो. तेव्हापासून डोक्यात होतं की हे करायचंय. पण बॅड लक असं की कॉलेजला जेव्हा मी आलो डिप्लोमासाठी, तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग वगैरे हा प्रकारच नव्हता. सो माझं ऍक्टिंग किंवा डान्स वगैरे थोडंसं 3 वर्षासाठी थांबलं. पण ते झाल्यानंतर मग मी इंजिनिअरिंग करत करत साईड बाय साईड परत ते परस्यू केलं, माझं पॅशन ऍक्टिंग साठी वगैरे, आणि मग चालू केलं. सुरुवातीला जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कॉलेजचं शिक्षण चालू होतं, तेव्हा तुमची ऍक्टिंग बद्दलची पॅशन तुम्ही कशी फॉलो केली? इंजिनिअरिंग चालू असताना खरं सांगायला तर जमलं नाही, कारण का खूप टफ वाटत होतं. मी ऍक्च्युली स्कूलिंग मराठी मीडियम मध्ये केलं आणि इंजिनिअरिंग एकदम इंग्लिश मीडियम असल्यामुळे थोडं टफ चाललं होतं. आणि मला त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करायचं होतं इंजिनिअरिंग साठी, की आधी एक हातात चांगली डिग्री पाहिजे आणि मग आपण बघूया की ऍक्टिंग ऍज अ करिअर करायचं की आपला आयटी मध्ये जॉब करायचा. सो मी तिकडे फुल्ली कॉन्सन्ट्रेट केलं. साईड बाय साईड काही ऑडिशन्स किंवा थोडंसं युट्यूब वरनं वगैरे माहिती घेत राहिलो, आणि मग पूर्ण इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी स्विच केलं ऍक्टिंग साठी. सो इंजिनिअरिंग झाल्यानंतर ऍज अन इंजिनियर जॉब केलं कुठे? हो, मुंबईमध्ये मी डेटामॅटिक्स ह्याला होतो, टेस्टिंग मध्ये होतो. 2 वर्ष तिकडे जॉब केला. मग तिकडचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर असं वाटत होतं की अरे आपलं पॅशन कुठेतरी आपण फॉलो करत नाहीये, किंवा जॉब करताना, आणि असं जर मी विचार केला तर मग ते झालंच नसतं, कारण का आधी डिप्लोमा म्हणून, मग परत इंजिनिअरिंग म्हणून, मग परत जॉब म्हणून. सो तसं व्हायला तर मग कधीच आपण वेळ काढू शकत नाही. सो मी विचार केला की जरा ब्रेक घेऊया जॉब मध्ये, फुल्ली एक 2-3 इयर्स ऍक्टिंग साठी देऊयात, आपल्या पॅशनला देऊयात. हे किती सालची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही ऍक्टिंग मध्ये? 2015. ओके. सो तेव्हा सुरुवातीचे दिवस कसे होते? ऑडिशन्स असायच्या का? स्ट्रगल होता का? आणि हे सगळं करत करत पहिला ब्रेक कसा मिळाला? स्ट्रगल ऍक्च्युली प्रचंड होता. सुरुवात माझी ऍक्च्युली 2015 झाली, जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झालो आयटी जॉब करत असताना. मी सॅटर्डे संडे अंधेरीत वगैरे ऑडिशनला जायचो. तेव्हा बघितलं की इकडे प्रचंड स्ट्रगल आहे आणि खूपच मेहनत करतायत लोक. सो काही दिवस मी ते केलं, पण मला जॉब सांभाळून करता येईना. मग शेवटी 2 वर्षानंतर जॉब क्विट केला आणि मग फुल फ्लेज याच्यात आलो. सो पहिला तो 2015 नंतरचा मोठा प्रोजेक्ट कोणता होता आणि तो कसा क्रॅक झाला? मला ऍक्च्युली सुरुवातीला 1-2 असे छोटे रोलचे प्रोजेक्ट मिळाले होते 2015ला, पण मला स्वतःला लॉन्च करण्यासाठी असं काही लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही असे छोटे प्रोजेक्ट वगैरे करू नका, ऍटलीस्ट एक लीड, सेकंड लीड, काहीतरी लोकांना एक चांगला कॅरेक्टर रोल करा. सो तसे पाहिजे असे मिळत नव्हते, किंवा काही रोल्सला मी सूट होत नव्हतो, किंवा ऑडिशन्स क्रॅक होत नसते कदाचित. सो मी ठरवलं की माझ्या डोक्यात एक हॉरर कॉन्सेप्ट होती. हॉरर थ्रिलर मला प्रचंड आवडता सब्जेक्ट. सो मी ठरवलं की आपण त्याच्या थ्रूच आपला डेब्यू करू. मग मी स्वतः स्टोरी लिहिली आणि स्वतः माझं प्रोडक्शन हाऊस आहे लॅम्प एंटरटेनमेंट, त्याच्या अंडर ती प्रोड्यूस केली आणि स्वतःला ऍक्टर म्हणून लॉन्च केलं. सो 2015चा तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. तुम्ही तुमच्या होम प्रोडक्शन थ्रू स्वतःचं सेल्फ लॉन्च केलं? कारण की अनफॉर्च्युनेटली आपण नेपो किड्स नाही आहोत आणि आपल्याला लॉन्च करणारे कोणी नाहीये. मी आधी पण आपण जेव्हा काल डिस्कस केलं होतं तेव्हा हे बोलले होते की हे खरं तर एक दुर्दैव नाहीये का, की इतके कलाकार असून सुद्धा आपल्याला इतका वेळ लागतोय आणि सेल्फ लॉन्च किंवा होम प्रोडक्शन असे ऑप्शन्स. कारण आता इतक्या कलाकारांच्या आर्टिस्टशी मी बोलतेय काही महिन्यांपासून, त्यातनं हे कळतंय की लोकांना नवे चेहरे बघायचे नाहीयेत. सो व्हॉट डू यू हॅव टू से? नाही, असं नाही. उलट लोकांना आजकाल नवीन बघायचंय, कारण का लोकांना तेच सिरियल मधले फेस, तेच परत फिल्म मध्ये किंवा तेच रिपीटिव्ह न्यू बघता. कास्टिंग का होत नाही? मला असं वाटतं की लोकांना नवीन हवंय, पण जे म्हणतात ना, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ऍक्टिंग टॅलेंट लुक तर पाहिजेच आहे, पण एक लक फॅक्टर जो आपण म्हणतो तोही प्रत्येकाकडे असायला पाहिजे, किंवा तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. की जर आज
मी ऑडिशन दिलं किंवा एक 4-5 ऑडिशन दिलं म्हणजे मला लगेच मिळालंच पाहिजे असं नाहीये. लोक वर्षानुवर्ष त्याच्यात स्ट्रगल करतात तेव्हा एक चांगला ब्रेक मिळतो आणि तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू होतो. सो तुम्ही किती ऑडिशन्स दिले आतापर्यंत? मी खूप कमी दिल्या, मी फक्त 4-5च दिल्या आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण हे काय आपल्याला जमणार नाही की 1 वर्षभर ऑडिशन देत राहा मग कुठेतरी मिळालं तर काम करा. Right. सो मी ठरवलं की आधी आपण स्वतःला लॉन्च करू, आपलं एक प्रोफाईल बनवू आणि मग लोकांपर्यंत Decide जाऊ. करूया. पहिला जो प्रोडक्शन होतं तुमचं सेल्फ प्रोडक्शन, होम प्रोडक्शन, त्याच्या मेकिंग बद्दल तो कसा रिसीव्ह झाला त्याबद्दल सांगा. सुरुवातीला टेन्शन होतं कारण का एक तर माझं लॉन्चिंग होतं, स्टोरी माझी होती त्यामुळे सगळीकडे मला धावपळ करावी लागायची. मी स्वतः प्रोड्युसर रायटर असल्यामुळे काही डाऊट आला कुठल्याही टीम मेंबर्सला की ते सगळेच माझ्याकडे यायचे आणि त्यावेळी थोडासा लहान असल्यामुळे मला आणि नॉलेज नसल्यामुळे थोडंसं खूप टेन्शन असायचं की सेटवर काय करू काय नाही. पण सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळे कलाकार टेक्निशियन चांगले होते आणि झाला तो प्रोजेक्ट. म्हणजे लोकांना आवडला. असं की माझ्यासोबत जे आर्टिस्ट होते म्हणजे खुशबू तावडे, संस्कृती बालगुडे, अश्मित पटेल फर्स्ट टाइम मराठीत आला होता, उदित नारायणनी मला प्लेबॅक सिंगिंग केलं होतं. सो झी5 वर तो आहे. त्याच्यानंतर मी एक अगम्य नावाची फिल्म केली जी आम्ही अख्खी गोव्यात शूट केली होती आणि ती पण बिकॉज ऑफ हॉरर माझा पहिला असल्यामुळे त्याच्यामुळे मला ती पण तो हॉरर मूवी लगेच मिळाला सेकंड, ज्यात मी, अभिराम भडकमकर आणि ओंकार कर्वे अख्ख्या तिघांवरती फिल्म आहे. म्हणजे पहिली फिल्म अशी आहे की ज्याच्यात सॉन्ग नाहीये, एकही फिमेल आर्टिस्ट नाहीये. होऊ शकते की केतन तुम्ही तुमच्या फिटनेसवर तर काम केलंच आहे बट यू ऑल्सो वर्कड अ लॉट ऑन युअर व्हॉइस मॉड्युलेशन. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय की ऍक्टरला काय काय करावं लागतं. इफ समबडी वॉन्ट्स टू बी अन ऍक्टर काय काय चेंजेस स्वतःमध्ये करावे लागतील ऍक्च्युली. पण मला बेसिकली जास्त करावं लागलं नाही कारण का आवाजात आधीपासून थोडासा बेस होता. सो लकीली मला तो गॉड गिफ्ट असल्यासारखं मिळाला त्यामुळे खूप जास्त वर्क नाही करावं लागलं. खूपच छान. सो अगम्य नंतर पुढच्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुम्ही करत आलात. मी याच्यामध्ये बघते की थ्रिलर हा तुमचा किंवा हॉरर हा तुमचा आवडता जॉनर आहे का? आवडता जॉनर आहे. पण झालं असं की जसं आपण म्हणतो की आपण एखाद्याला एका रोल मध्ये पाहिलं तर लोक साधारण त्याच रोल साठी अप्रोच करतात. गुप्त बद्दल सांगा कारण मी त्याचे स्निपेट्स काल पाहिले युट्यूबवर आणि फार इंटरेस्टिंग वाटतंय आणि तुमच्या दोघांचं काम पण खूप छान वाटतंय. सो गुप्त बद्दल प्लीज मला थोडंसं एक एनलाइटन करा. गुप्त अशी होती की जी एका रात्रीत मला सुचली कारण का खूप असं झालं होतं की हॉरर मध्ये शॉर्ट फिल्म आपण कधी केली नाहीये आणि मला डिरेक्शन बद्दल थोडी क्युरियोसिटी होती. सो मग मी विचार केला की डायरेक्ट फिल्म डिरेक्ट करण्यापेक्षा आपण एक शॉर्ट फिल्म पासून सुरुवात करू. मी स्टोरी लिहिली, काही लोकांना ऐकवली, एका प्रोड्युसरला ती ऐकवली, त्यांना ती आवडली. म्हणजे आपण नक्की लगेच करू शकतो नेक्स्ट मंथ मध्ये. मग आता कॅरेक्टर साठी काय करायचं तर सगळ्यांचं असं म्हणणं आलं की तू लिहिली आहेस हॉरर, ऑलरेडी तू फिल्म्स केल्यात, सो इकडे पण लीड तू कर. मग हिरोईनचं सर्च करत असताना मग केतकीचं नाव डोळ्यासमोर आलं. केतकीला कसं इमॅजिन केलं कारण वेगळी भूमिका आहे ती. हो म्हणजे आतापर्यंत तिला मी सिरियस बघितलं तर त्यात तिने कॉमेडी किंवा लाईक ड्रामा वगैरे अशा टाईपचे रोल केले होते, फिक्शन नॉन फिक्शन. पण मला असं वाटलं की हॉरर मध्ये तिला पण म्हणजे कुठल्याही ऍक्टरला असं असतं की एखादा रोल मिळाला तर त्यात चॅलेंजिंग म्हणून काही आहे का, काही आपल्याला वेगळं काय करायला मिळतंय का. सो जेव्हा तिला अप्रोच केला तेव्हा तिला ती स्टोरी आवडली. ती म्हणली हॉरर मी आतापर्यंत केलं नाही आणि मला करायला आवडेल. आणि छान झालंय. मी खूप सरप्राईज होते. केतकीचा पण अभिनय बघून खूप छान काम केलंय तुम्ही दोघांनी आणि ही फिल्म जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. सब्जेक्ट घेऊन माझी एक ब्ल्यू शूज नावाची शॉर्ट फिल्म होती जी त्यात हिरो हिरोईन असं कोणी नव्हतं, सगळ्यांचे एक एक दोन दोन सीन होते आणि जो शूज होता आपला ब्ल्यू शूज तो त्या फिल्मचा मेन हिरो होता. सो त्याला घेऊन आम्ही ती केली होती. त्याला मला बऱ्याच फेस्टिवलला नॉमिनेशन आणि 1-2 अवॉर्ड्स मिळाले. सो असं मग मी ते ट्रायल करत राहिलो, कधी ड्रामा कधी म्युझिकल. ते झाल्यानंतर मग मला एक बिंडा नावाची फिल्म ऑफर झाली जी पूर्ण आर्ट फिल्म होती, जी मला करायची होती. मग त्यात पण तेजा देवकर, पूर्वा शिंदे, आपला मुळशीपाटामधला पिठाबाई त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. Moving further, Ketan, I would like to know you write, you direct, you produce and you act as well. पण या चारही रोल मधली तुमचा आवडती भूमिका म्हणजे कोणत्या शूज मध्ये केतन मोस्ट कम्फर्टेबल असतो, ऍज अन ऍक्टर, ऍज अ रायटर, ऍज अ डिरेक्टर और ऍज अ प्रोड्युसर? हॉरर जॉनर असेल आणि माझी स्वतःची स्टोरी असेल तर ऍज अ प्रोड्युसर डिरेक्टर, पण अदरवाइज मोस्ट प्रोबेबली ऍज अन ऍक्टर. आता काही नवीन आहे का तुमच्या अंडर द पिलो, काहीतरी बनतंय का? दोन प्रोजेक्ट आमचे कम्प्लीट झालेत. एक त्यातली हिंदी फिल्म आहे द इनविजिबल हबी, जी मला कॉमेडी जॉनर करायचा होता. चित्रपटांचं नाव पण फार हटके आहेत. द ब्रोकन विंडो. सो काय एक्झॅक्टली आहेत हे? इंडी फिल्म्स आहेत? ब्रोकन विंडो माझी अगेन थोडीशी सस्पेन्स थ्रिलर टाइप मर्डर मिस्ट्री होती. सो मग तो प्रोजेक्ट मला आत्ताच्याच आम्ही तो कम्प्लीट केलाय. तो आता पोस्ट मध्ये आहे. पण या 2-3 महिन्यात तो येईल बहुतेक OTT वर. सो आय थिंक
सो फार ऑलमोस्ट 9-10 इयर्सचा हा अवघा कालावधी Almost आहे 10 years. आणि देर वर लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स. आय एम व्हेरी शुअर. यू आर सेइंग की मी खूप ऑडिशन्स दिले नाहीत कारण देवाच्या दयेने काम हा, येत काम गेलं. येत गेले अँड यू डिड projects. से नो एज वेल. म्हणजे जे मिळतंय त्याच त्या संधीचं तुम्ही सोनं Correct. केलं. पण तरीही असे काही बिटरस्वीट अनुभव आले का ज्या अनुभवांनी असं वाटलं की आता नको करायला हे, बट यू केप्ट युअर ग्राउंड हाय अँड यू केप्ट गोइंग. तसे अनुभव म्हणण्यापेक्षा थोडेसे काही लोक असे होते की जे म्हणतात ना सपोर्ट करत नाही, डिमोरलाइज करतात. तसे काही लोक भेटले, म्हणजे आय डोंट नो त्यांनी चांगल्याने केलं की वाईटाने केलं, पण अरे तू कशाला ऍक्टिंग करतोय, आम्ही इतके वर्ष करतोय, बघतोय ना यात काही नाहीये, इन्कम नाहीये, त्यापेक्षा तुझं आयटी फील्ड चांगलं ना, तिकडे लोक किती कमवतात. पण झालं टच. पण मग त्याच्यानंतर आम्ही आता एक चिल्लारी नावाचा मूवी केला, जे गावात आदिवासी लोक किंवा भटकी जमात राहते त्यांच्या लाईफवरची जी स्टोरी आहे. सो स्वतः आम्ही 2025 मध्ये तुझे काय काय प्रोजेक्ट्स आहेत? 2025 मध्ये माझी एक वेब सिरीज येते, ती परत आली आहे, ज्याच्यात शशिकांत, सिया पाटील, रुपाली भोसले आणि मी लीड करतोय. त्याच्यानंतर मडगाव द क्लोज फ्रेंड नावाची एक वेब सिरीज आहे. ती असं झालं की पहिलाच हिंदीतला डेब्यू मला मोठ्या लोकांसोबत आणि मोठ्या प्रोड्युसरांसोबत करायला मिळाला, कारण का त्यात शिल्पा शिंदे, पल्लवी जोशी, झीनत अमान वगैरे असे 8-10 मोठे कास्टिंग आहेत आणि सगळ्यांसोबत काम करायला खूप शिकायला पण मिळालं आणि वेगळा एक्सपिरियन्स आला. सो खूपला असं होतं की आपले जी अपकमिंग जनरेशन आहे, जेनझी किंवा अल्फा म्हणा, त्यांना क्विक सक्सेस, क्विक फेम हवं असतं आणि मग ते लवकर गिव्हअप करतात. सो या इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावू पाहणाऱ्या त्या सगळ्या तरुण तरुणींना तू काय मंत्रा देशील? मी एवढंच सांगेन की गिव्हअप करू नका, कारण का कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही, किंवा आपल्या मित्राला लगेच 2 महिन्यात मिळाली म्हणून आपल्याला मिळेल असे नाही. जसं आपण म्हणतो आपल्या हाताचीच 5 बोटं सारखी नसतात, तर 5ही लोकांना लगेचच सेम रोल किंवा सेम स्ट्रगल नसतं नशिबात. सो तुम्ही पेशन्स ठेवा. सर, दिस इज टोकन ऑफ लव्ह. ओपन करा अँड प्लीज. त्याच्यावर एक मेसेज आहे आणि तुमचा एक पिक्चर सुद्धा आहे.